पावे ऐसा नाश अवघिया दिला त्रास अवघिया दिला त्रास अविटाचा केला संग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग आई ताच पाक संयोगाचा सकळिक संयोगाचा सकळिक अविटाचा केला संग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग तुका म्हणे धनी सीमा राहिली होऊनी सीमा राहिली होऊनी अविटाचा केला संग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 297व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पावे ऐसा नाश तर अवघ्या दिला त्रास. त्या मी सर्वांना जी त्रास दिला त्या त्रास दिल्याच्या कर्माचा नाश झाला. पावे ऐसा नाश अवघ्या दिला त्रास, अवघ्यांना त्रास दिलेला नाश पावला. कशामुळं पावला त्याचं उत्तर आहे अविटाचा केला संग. अविट आणि त्याचा संग. मग अविट कोण जगामध्ये? जगामध्ये एकच वस्तू ती अविट परमात्मा. बाकी परमात्मा म्हणजे परब्रह्म, त्याला सोडलं तर सगळ्या जगातले पदार्थ विटणारे आहेत. नाशिवंत जग आहे. जग कसं आहे? नाशिवंत. तो का म्हणे का रे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. बरोबर आहे. वा 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 म्हणून चांगलं. उपदेते नासे नाशिलेचे पुनरपी दिसे. हे हे घटिका हे हे राहिलं. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कळलं? हो, हे सगळं जग नाशवंत आहे. म्हणून तर तुकाराम महाराज एका अभंगात म्हणले नाही का अभंगामध्ये, किंवा शेवटचं चरण आहे त्याचं, नाशवंत आहे सगळं. सगळं जग नाशवंत आहे असं एक चरणामध्ये तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणलेली. एकही जगातली वस्तू टिकणारी काय अविट नाही. सगळ्या वस्तू विटणाऱ्या आहेत. विटणाऱ्या म्हणजे ना आपण म्हणतो नाशिवंतासाठी. ते तर आहे, ते आहे. दुसरं आहे दुसरा अभंगाचा एक शेवट. का म्हणे नाशिवंत हे सकळ आठवी गोपाळ ती पाहिजे. तुका म्हणे नाशवंत हे सकळ, हे सगळं नाशवंत आहे म्हणजे विटणार आहे. आपल्या व्यवहारातलं काय राहणार आहे सांगा बरं? काय राहते? हे देह तर इथूनच सुरुवात करा ना. हे देहच नाश काय मग देह संबंधी पसारा काय खरा? मुळी देहची काय खरा? काय देह संबंधी पसारा? बुजगावणे चोरा रक्षण से भाग. कळलं? हे पसारा हे नाशवंत आहे देह. आणि मग देह नाशवंत आहे, देह संबंधी पसारा लेकरं बाळ बायका पोरं. बर, मग आता हे तुम्हाला आवडत झाली पृथ्वी हे ते हे बी नाशवंत.
एक वेळेस हे बी लयाला जाणार आहे. ही पृथ्वी, हे ते सगळं आकाश, हे काही राहत नाही, काही राहत नाही, काहीही राहत नाही. हे टिकणारी वस्तूच नाही, विटणारी वस्तू आहे. म्हणून तर आपण एखादी भाजी उतरली संध्याकाळी, काय म्हणतो ती विटलंय. विटलंय म्हणजे खराब झालं, नाशलं. बरोबर आहे. नाश होतो. लक्षात आलं की नाही? नष्ट शब्दाचे अर्थ दोन पद्धतीने होत असतात. नष्ट लोप आणि नष्ट नाश असे शब्दाचे अर्थ होत असतात. नाही काय ते योग परमतप हे वायमया त्यज्य योग प्रोक्त पुरातन असं जे म्हणले ना, ते काय भगवान कृष्ण परमात्मा भगवद्गीतेत अर्जुनाला सांगू राहिले, अर्जुना हे योग पुरातन आहे. व्यवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवेत एवं परंपरा प्राप्त निमम राजेश विदु सकाले निह महता योगो नष्ट पर. हे योग, हे ज्ञान कालांतरानं नष्ट झालं असं असं तिथं म्हणलं. तर तिथं नष्ट शब्दाचे अर्थ दोन घ्यायचे. ज्ञान अव्यय, अव्यक्त आहे, अगोचर आहे आणि अविट आहे. काय ज्ञान? मग ते ज्ञान नष्ट होत नाही, म्हणजे त्याचा नाश संभवनीय नाही. संभवनीय नाश कशाचा आहे? व्यक्त पदार्थाचा आहे. जे व्यक्त पदार्थ असतील ते व्यक्त पदार्थ नाशतात, आणि अव्यक्त असल्यामुळं ज्ञान अव्यक्त आहे, अगोचर आहे, अव्यय, त्या ज्ञानाचा नाश होत नाही. मग तिथं लोप अर्थ घ्यायचा. ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशिवंत, हो अनादि या भावा अतीत अनादि सिद्ध हे. हो, कोण परमात्मा तत्व आहे ते. बरं, हो, ते कसं आहे? नित्य आहे, नित्य ना नाशवंत आहे. हो, ते पदार्थ कोणता पदार्थ? भगवान परमात्मा, परब्रह्म, चैतन्य. हे लक्षात ठेवा, ते मात्र कधी नासणार नाही आहे कोण्या काळी. भग म्हणितले सर्वेश्वरे आकारिये खोकरे कोंदले असत न खिरे कवने काळी. कवने काळी न खिरे म्हणजे कोण्याच काळात नाश पावत नाही. 8वा अध्याय, 8वा अध्याय ज्ञानेश्वरी म्हणजेच भगवद्गीतेचा 8वा अध्याय. त्याच्यावर ज्ञानोबारांची ओवी आहे. मग म्हणितले सर्वेश्वरे. कोण सांगायलेत? भगवान कृष्ण परमात्मा सर्वेश्वर. मग म्हणितले सर्वेश्वरे आकारी एक खोकरे. हे आकार आहे ना, हे शरीर, तर हे आकार आहे. एक खोकरे कोंदले ठासून भरलेले, न खिरे कवने. ते कधीच क्षर होत नाही, कधीच खाली गळत नाही, नाशत नाही. असं एक तत्व आहे परमात्म तत्व. आणि त्या परमात्म तत्वाचा आम्ही संग केला. कोण म्हणू लागले? तुकोबा. मग तुम्ही म्हणता की ते परमात्म तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे. मग तुकाराम महाराजांनी त्याचा संग काय केला? अहो, ते सर्व ठिकाणी व्यापक आहे, पण सामान्य रूपानं, विशेष रूपानं ते व्यापक नाही. व्यापक कसं त्याचं? पण सर्व म्हणजे सामान्य रूपानं. निरपेक्ष व्यापक आहे, सापेक्ष व्यापक नाही. परब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे, की त्याच्या अपेक्षेनं दुसरा पदार्थ व्यापक तेवढा नाहीच आहे. असं निरपेक्ष व्यापक परमात्मा तत्व आहे. बाकीचेही पदार्थ असतील, पण सापेक्ष व्यापक काही काही पदार्थ आहेत. पण ते पदार्थ असा आहे की परब्रह्म, की त्याच्या व्यापकत्वाला दुसरी उपमा बसत. याच्या एवढं व्यापक आहे, त्याच्यात एवढं व्यापक आहे असं काही. शेवट व्यापक माया आहे, पण त्या मायेलाही व्याप्त आहे. माया सुद्धा त्याच्यामध्ये लय पावते. मायेचा आकार सांगता येईल, तिचं व्यापकता सांगता येईल, सापेक्ष व्यापक आहे माया. आणि परब्रह्म निरपेक्ष व्यापक. आणि ती कोण्याच काळात, म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, कोण्याही काळामध्ये न खिरे. याच्यातून गळतं का ते? नाही. मग 9 दरवाजे आहेत, नव दरवाज्यातून ते गळायला पाहिजे होतं, पण गळत नाही. जशास तसं स्थित आहे ते, अचल आहे ते, चल पदार्थ नाही. बरं, ते
परमात्मा तत्व चल पदार्थ नाही. चल म्हणजे जाणार येणार. आपण म्हणतो की गेला आला, जीव गेला हे जीवाच्या बाबतीत संभवनीय आहे ना. का? कुठून आला? ब्रह्माची रेंज म्हणजे कुठस्थ, आणि कुठस्थाची रेंज म्हणजे जीव. मग हे आकार नासला, हे आकार शरीर नासलं आणि ते त्या रेंजमध्ये विलीन झालं. कुठस्थात, आणि कुठस्थ त्याचीच रेंज आहे पहिली. कळलं? जीवाच्या बाबतीत हे संभवनीय बोलता येतं की ते जीव गेला आला, पण परब्रह्माच्या बाबतीत हे बोलता येत नाही गेला आला म्हणून. का? त्याशिवाय जागा रिकामीच नाही. कुठं तर गेला आलं काय म्हणायचं? ते अचल पदार्थ आहे, नाशवंतही नाही. बरं काय? नित्य आहे, नाशवंत नाही. अविनाशी आहे परमात्मा. अविनाश तू तद्विधी येन सर्वमिदं तत् विनाशमवेशास्य न कश्चित कर्तुम. असं परमात्मा तत्व आहे. अविनाश तू तद्विधी. अविनाश अशा प्रकारचं पद ते, आणि ते असल्यामुळं त्या अविटाचा आम्ही संग केला म्हणल्यापेक्षा अविट रूप झालो. विटणार जीव चैतन्य. विटणार काय आहे? जीव चैतन्य. जीव चैतन्य का विटणार तुम्ही म्हणाल? ते चैतन्य विटत नसते. चैतन्य विटत नाही, जड विशिष्ट चैतन्य आहे ते. लक्षात आलं? बोललेलं जरा अवघड हे बोलणं माझं. हे बोलणं माझं अवघड आहे. जड विशिष्ट आहे म्हणून ते नाश होतं. जड विशिष्ट म्हणजे हे शरीर आहे. हे शरीर जड आहे की चेतन आहे? जड आहे. आणि या जडाचं ज्या चेतनानं तादात्म्य घेतलं त्याला म्हणतात जीव. त्याला काय म्हणतात? जीव. आणि मग ते जीव त्याच्या संगतीतून वेगळा होतो. म्हणून त्या वेळेला म्हणायचं नासलं. इथलं हे बरं पडतं, इथं हे नासून जातं, ते दुसरीकडे चेतन जन्म घेतं. कोणतं? जीव चेतन दुसरीकडे जन्म घेतं, इथून निघतं आणि दुसऱ्या खोबळ्या शिरतं का नाही? शिरतं येतं वासने ना. कोणाची वासना मसळो, कोणाची बायकोवर, कोणाची कशावर, कोणाची शेतावर, म्हणजे तिकडं घुसतं कुंकड वासने. ते असं म्हणून तितक्या पुरतं त्या जीवाला म्हणता येईल नाशवान. तसं तर चेतन नाशवान नाहीच. म्हणून तर जीवालाही मरण कुठे आहे हो? कुठे जीवाला मरण आहे? आला गेला हे समवणे बोलण्याच्या बाबतीत ते बरोबर आहे. काही इकडून तिकडं जातात, तिकडं त्या शरीरात चेतन प्रविष्ट होतं, हे मान्य करता येईल. बरं काय? पण हे ब्रह्माच्या बाबतीत नाही मान्य करता येत. का? ते सापेक्ष व्यापक नाही, निरपेक्ष व्यापक आहे ना. आणि निरपेक्ष पदार्थ व्यापक जाणं येणं कुठं करील? ते कुठंच जात नाही, येत नाही, स्थित आहे ते नाही. मग त्याच्यामुळेच आहे ते. आम्हाला जीवन जगावी लागत नाही, मरावी लागत नाही. का लागत नाही? परब्रह्म हे स्वरूप आहे, त्या स्वरूपाची आम्ही प्राप्ती करून घेतलेली आहे. म्हणजे आम्ही जीवरूपानं शिल्लक राहिलेलो नाही असे तुकाराम महाराज म्हणले. आणि जीवरूपानं शिल्लक राहिलेला पाप बी लागते आणि पुण्यही लागते. जीव जसे जर उरला तो पदार्थ, तो पापाला पुण्याला कारणीभूत झाला कर्म केल्यावर. कोणतंही कर्म त्या जीवदशेतल्या जीवानं केल्यावर ते आगाकर्मे जे करावे त्याची सुखदुःखी फळावे आणि ते भोगावया यावे. हा एका कुठपर्यंत? जीवरूपानं शिल्लक राहिल्यापर्यंत. जीवरूपानं जर ते जीव शिल्लक नाही राहिला आणि जीव परब्रह्म झाला, ब्रह्मरूप झाला, तर मग आता काय? का? परब्रह्म असं आहे की निष्क्रिय. कसं आहे ते? शिवम शांतम केवलम तुरीय. नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त. कोणता पदार्थ आहे गुरुजी? ऐकू यायले काय? हे पदार्थ कोणता आहे? नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त असा पदार्थ कोणता? परब्रह्म आहे गुरुजी, परब्रह्म आहे. शिवम. तुम्ही काय महादेवाची पूजा करता की नाही? मग शिवम, शांतम, केवलम आणि तुरीय. कोण? महादेव. तसा आहे महादेव. बरं, महादेव कसा आहे? सत्यम शिवम सुंदरम.
असंही त्याचं स्वरूप आहे. आमच्या तुलसीदासजीच्या रामायणात ते पहिलं नाव आलं, सत्यम शिवम सुंदरम. हो, असं शिवस्वरूप परमात्मा तत्व, आणि ते अवीट आहे. त्याला वीट कधीच नाही आहे बरं, त्याचा कधी क्षर होत नाही, असे काही पुरुष सांगितले. देश प्रचिन्ह, काळ प्रचिन्ह आणि वस्तू प्रचिन्ह. वा वा वा, भास्कर तर लई पुढे गेला वा. वा, भास्कर तर वेदांत बोलायला आता. हा कसं देश प्रचिन्ह, हा. वस्तू प्रचिन्ह, परिच्छिन्न, परिच्छिन्न. परिच्छिन्न बरं, परछिन्न नाही. ते गडबडीत आहे. हा. देश परिच्छिन्न, काल परिच्छिन्न आणि वस्तू परिच्छिन्न, असं कोणतं तत्व आहे? परमात्मा तत्व. लक्षात आलं? हा, बरं काय, देशता, कालता आणि वस्तुता, अंत ज्याचा होत नाही त्याला म्हणतात अनंत. त्याला काय म्हणतात? अनंत. अनंत कशाला म्हणतात ही व्याख्या आमच्या पंचदशिकारांनी केली, विद्यारण्यांनी. हो, ते त्याचा अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा, 3 प्रकारांना अनंतत्व सांगितलं. कोणाचं? परमात्मा. काय म्हणले ते? न व्यापितो देशतो अनंतो नित्यत्वानापि कालतः न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. बरं लक्षात आलं का? हा, न वस्तुतोपि सर्वात्म्यात. काय वस्तुता अंत होते का त्याचा? नाही. सर्वात्मा आहे, या वस्तूत आहे त्या वस्तूत नाही. ते पदार्थ असा आहे का? इथं हे पदार्थात इथं देव आहे, इथं नाही का? या बाबतीत बोलायचंच नाही. इथं देव आहे, तिथं देव आहे, तिथं देव आहे, तिथं देव. जिथं बोट ठेवताल, हात करताल, जिकडं पाहताल, तिथं काय आहे? देव आहे. ते ते परमात्मा तत्व आहे. म्हणून न वस्तुतोपि सर्वात्म्या. अपरुष ज्ञान करून द्या सगळ्याला. हा, अपरुष ज्ञान करून द्या. बाप्पा हे अपरोक्ष ज्ञानवाला 5 मिनिटात मुक्त होऊ द्या सगळे. हो. अरे अपरोक्ष ज्ञान दुसऱ्यानं करून द्यायचं नाही, ते आपल्या आपण करून घ्यावं लागतंय. बरोबर आहे की नाही? नाही देवापाक्षी मोक्षाचे गाठोडे अनोने निराळे द्यावे हाती. काय म्हणले? देवापाशी मोक्षाचे गठुडे आणि गुरुपाशी आहे का? नाही. गुरुपाशी मोक्ष आहे का? गुरुनं मोक्ष दिला नाही, त्याच्यापाशी नाही. आमची आम्हाला सांगा ना. ते मोक्ष द्यायची काही पदार्थच नाही. प्रयत्न करायचे. अरे बाबा, मोक्ष द्यायची वस्तू नाही. नाही नाही, मोक्ष काही गटुड आहे का एखादं? मग त्याच्यावर तुकाराम महाराजांनी त्या धरणेकराला सांगितलं. धरणेकरी प्रकरणातला अभंग आहे. महाराजाच्या अभंगात काय वेदांत नाही का? काय ते धरणेकराला काय म्हणले? नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे अनोने निराळे द्यावे हाती. मग काय पाहिजे? वासनेचा क्षय, इंद्रियाचा जय आणि निर्विषय कारण असे. हटकून उत्तर दिलं ध्रुवचरणावर. वासनेचा क्षय झाला पाहिजे आणि इंद्रियावरची वासना संपवायला विजय मिळविला पाहिजे. वासनेचा क्षय इंद्रियाच्या विजयाशिवाय होऊ शकत नाही. आपला इंद्रियावर विजय आहे का? डोळ्यावर, कानावर, नाकावर, गुदावर, शिटणावर कोणत्या इंद्रियावर विजय आहे आपला? काय आवरते तुम्हाला? डोळे आवरतात का? कान आवरतेत का? जीभ आवरते का? काय आवरते तुम्हाला? पहिली जीभच आवरणा. सगळ्या इंद्रिया ताब्यात घ्यायला तर पहिलं कोणतं इंद्रिय ताब्यात घ्यावं लागेल? ते काही कर्म आहे, रसना. आणि रसना आवरली, बाकीची इंद्रिय आवरतेल. रसना जोपर्यंत आवरत नाही, जीभ आवरत नाही, तोपर्यंत इंद्रियच आवरत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, वरी वरी पालवी खुडजे, मुळी तरी उदक घाली. कैशिनी नासून पूजित सांगे कैशिनी नासून त्या वृक्ष सूत्राद्री इंद्रिय आवृत्ती हा. रसनी नियमून न करीती म्हणून सहस्त्रदा कवळी जती विषयी. हा, रसनेंद्रियाचा अंग केला. हा, निद्रेशी जो जीव विकला हो. तो येत नाही अधिकारी. येत नाही म्हणे त्याला अधिकारी. येता अधिकारी ते नाही म्हणजे जे जीवीच्या ताब्यात गेला, जीबीच्या ताब्यात गेलेली माणसं बरं काय. हा, जीबीच्या ताब्यात गेलेले माणसं इथं अधिकारी नाहीत का? जीभ आवरत नाही तोपर्यंत बाकीचे इंद्रिय आवरतील हे शक्यच नाही मला. मग ते कसं होतंय? वरून झाड तोडावं आणि झाडाला पाणी, मग ते अधिकची फोप आहे. बोरीचं झुलपाड म्हणा की आता.
वरून तोडल्यानं खांडून खांडून काढल्यानं ते मरतंय का? अधिकच फोप आहे. आधी 4 फाटे होते तर 10 झाले. उदकाची बळे अधिके हा. आडवेनी अंगी फोके हा. कैसा मानसी विषय पोके रसनाद्वारे. रसनाद्वारे. मग आपल्याला सगळे इंद्रिय आवरायचे असेल तर काय आवरावं लागेल? आणि इथं जीभ तर आवरत नाही. या कशाला फुटाने खाती काय 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 आवरतच नाही जीभ. तर अशी जीभ सत्वीती आहे. आणि जेव्हा रसना अनावर तर तुका म्हणे व्हाई ढोंग. हो ना. मी तिखट भजे खाल्ले म्हणून खाणार. आणि कोण खा म्हणलं तुला? खा वाटले. जीभ तर काही म्हणते या. त्याच्यावर विजयच मिळवला पाहिजे. मग जिभेवर विजय मिळाला की इंद्रियावर विजय मिळतो. आणि इंद्रियावर विजय मिळाला की वासनेचा क्षय होतो. आणि वासनेचा क्षय झाला की मोक्ष ठेवलेला आहे. वासना प्रक्षय मोक्ष सा जीवनमुक्त रीत्य, अशी व्याख्या पंचदशीकारांनी केली. वासना प्रक्षय मोक्ष, वासनेचा क्षय झाला हेच मोक्ष. म्हणून वासनेचा क्षय, इंद्रियाचा जय आणि निर्विषय कारण असेच तेथे. मोक्षापाशी निर्विषय कारण हे म्हणते अपरोक्ष ज्ञान सांगा. अपरोक्ष ज्ञान द्यायचं नसतं. ते आयुट आला ना परोक्ष द्यायचंय. परोक्ष हे सगळे पळून जाते. नाही. ज्ञान गुरुमुखातलं ज्ञान कोणतं आहे? परोक्ष आहे. शास्त्रज्ञान परोक्षच आहे ना. आणि अपरोक्ष ज्ञान आपण अनुभवानं घ्यावं लागते ते. बरोबर आहे ना. असं मग त्या भगवान परमात्मा कसा आहे त्याचं वर्णन आपलं चाललेलं आहे. ते परमात्मा वस्तून मर्यादित, न वस्तू तो बी सर्वात्मा. बरोबर आहे ना. नित्यत्वा नापिकाल, नित्य असल्यामुळं न अपिकाल, कालानं मर्यादित होत नाही. काय मागच्या 10 वर्षाखाली परब्रह्म होतं, आता सध्या नाही, पुढे पुन्हा येणार आहे. असं होईल कधी नाही. पाऊस आहे कसा, आज पाऊस आहे उद्या नाही. हे काल मर्यादित आहे. कोण? पाऊस. ऊन वारा, कधी वारा सुटतो कधी नाही सुटतो, कधी गच्च बसतो, कधी सूर्य असतो कधी सूर्य नसतो. हे सगळे पदार्थ असेच आहेत. ते कालानं मर्यादित आहेत, वस्तूनं मर्यादित आहेत. लक्षात आलं की नाही. नित्यत्व आहे ते परमात्मा. नित्यत्व नापिकालता, नित्य असल्यामुळं ते कालानं मर्यादित होत नाही. काय न वस्तुतोपी सर्वात्म्या, न वस्तुतोपी म्हणजे ह्या वस्तूत ते परब्रह्म आहे, त्या वस्तूत नाही. असं कधी घडलंय का? नाही. म्हणून अनंत्यम ब्रह्मनेते, ब्रह्माचं अनंत्यत्व त्रिधा आहे, 3 प्रकारांनी. असा अनंत परमात्मा अवीट आहे. आणि त्या अवीट परमात्म्याशी आम्ही काय केलं? ऐक्य केलं, तादात्म्य केलं. काय केलं? तद्रूप झालो. तद्रूप झालो म्हणजे जीव रूपानं आम्ही उरलेलो नाही. तुकाराम महाराज हे सूचित करतात. अविटाचा केला संग, या शब्दानं असे सूचित करतात आम्ही परब्रह्मरूप झालोत. म्हणून तर रामेश्वर शास्त्रीला म्हणावं लागलं, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. दुसरीकडे देव पाहायची गरज नाही, तुकाराम महाराज देव आहे. कळलं. म्हणून संतांना देव. हे आर्य समाजी मानित जरी नसले तरी संत देव आहेत. संत कोण आहेत? देव आहेत. हो, शरीरानं पाहू नका त्यांच्याकडं. जर अध्यात्मातून पहा, संत देव स्वरूप आहेत, देवरूप झालेले. उलट ते देव तसा उदासीन काय कामाचा आम्हाला आहे. ते त्याचं स्वरूप कोणतं? व्यापक, पण अगोचर आहे. मग अगोचर आहे ते उदास आहे म्हणले आम्हाला. तुकाराम महाराजाला पटलं नाही. नका म्हणले होतं तसं तुझं स्वरूप, आम्हाला ते उदास आहे म्हणले. ते स्वरूप आम्हाला हे सगुण साकारच व्हायची असे म्हणले. मग संत तर सगुण साकार चालते ज्ञानाचे बिंब आहेत. हे चालते ज्ञानाचे बिंब. ते अगोचर अवीट परमात्म तत्व आहे, पण गोचर होतंय का? नाही. दृश्य होतंय का? नाही. कोणत्या आपल्या क्रियेत उपयोगात येतंय का? नाही. मग त्यापेक्षा तुम्ही संतांना देव स्वरूपात पहा. हो, आहेतच ना. निमित्त त्या प्रतिमा दिसायला ते माणसासारखे दिसतात. दोन्ही दिसती पारखी सारखी, तर वर्मदाने तो पारखी. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, समुद्र नदी होय पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा. आणि संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, माणसासारखे संत नाही आहेत.
ते देव स्वरूपानंच देव आहेत. ते शरीरानं देव म्हणायचं नाही, स्वरूपानं देव आहे. असे संत देव स्वरूप झाल्यामुळं पाप पुण्य लागत त्यांना नाही. त्यांना पाप पुण्य लागत नाही. कोण्या कर्माचं बंधन होत नाही, कर्मानं ते लिप्त होत नाहीत. का की ते त्यांची क्रिया जी असते ती क्रिया काही घडतच नाही. का त्या कर्माचा अहंकार शिल्लक नाही ना. मी केलं ही अशा प्रकारची बुद्धी त्यांची नाही ना. कर्तृत्व बुद्धी ते त्यांच्याकडे नसल्यामुळं संत महात्मे देव सोडून त्यांना काही पाप पुण्य लागत नाही. त्याच्यामुळे लागत नाही, कर्तृत्व बुद्धी नाही. आणि आपल्याकडे कर्तृत्वाची बुद्धी आहे. मी केलं आणि मी केलं म्हणलं की पाप लागलं, मी केलं की म्हणजे पुण्य लागलं. मी देवाला फुल व्हायलं म्हणलं की पुण्य लागलं. बरोबर आहे ना. मी असं केलं, एखाद्याला मारलं म्हणलं, मुंगळा मारला म्हणलं की पुण्य पाप म्हणजे पाप आणि पुण्य कर्तृत्वावर अवलंबून. आणि यांच्याकडे कर्तृत्व शिल्लक नाही आहे. नाही 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 करता भोगता मी नाही आहे अशी त्यांची बुद्धी बनलेली आहे. आणि ते परब्रह्म स्वरूप झालेले आहेत. आणि परब्रह्म निष्क्रिय आहे म्हणून तर ब्रह्मावर आरोप येत नाही. काय ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ना, सूर्य जगाला उगवल्यावर व्यवहाराला लावतो. म्हणजे सूर्यामुळं व्यवहार सगळे घडतात, तरी घडलेल्या व्यवहाराचा आरोप सूर्यावर येत नाही. त्याचं काम आहे प्रकाश देणे. साक्षी रूपानं प्रकाश देतो आणि कोणाला नियमन निवारण करीत नाही, प्रकाश द्यायचं काम करतो. तर त्याच्यावर ह्या केलेल्या लोकांच्या कर्माचा आरोप येईल का? नाही. किंवा दीपू ठेविला परिवारी, तर कवना ते नेहमी अनिवार्य. आपल्या अंगणामध्ये परिवारामध्ये, परिवार म्हणजे अंगण किंवा खोली, त्याच्या दिवा ठेवला तर कोणाला उठा म्हणत नाही, कोणाला बसाय म्हणत नाही. तो साक्षीरूप आहे. साक्षी तसा साक्षीरूप परमात्मा आहे. म्हणून गतिर्भरता ब्रह्म साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्य. असा परमात्मा साक्षीरूप असल्यामुळं, आणि ते साक्षीरूप परमात्म्याचा संग यांनी केला. संग केला म्हणजे साक्षीरूपच झाले. हे संत कसे झाले? साक्षीरूप झाले. म्हणून जीवनमुक्तांना सुद्धा नाही पाप. विधेयमुक्ताला तर नाहीच नाही, पण जीवनमुक्ताला हे पाप लागत पाप. जीवनमुक्तीचा आनंद, विलक्षण आनंद अशा प्रकारे ते आत्मानंदात असतात. मला तुम्हाला कळत नाही. तर रंगनाथ गुरुजी परभणकर तसेच होते. आमचे दादा महाराज जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगीत होते आणि उरलेलं प्रारब्ध भोगीत होते. हे उरलेलं प्रारब्ध देहाचं मुक्ती मिळाली, पण देहाचं प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत हे घ्यावं, धारण करावं लागेल ना. ठ्याका हाणला, आंबा पडला तरी मागलचा वेग आहे तो दगड जाणार की नाही पुढे? बरोबर आहे की नाही? असा दगड हाणला, मग दगड हाणल्यावर ते आंबा पडला. दगडानं आंबा पाळला. दगडाचं कामच होतं आंबा पाडणे. मग पडल्यावर मग त्यानं तिथंच पडावं असं जरी काही तुमचा आरोप असेल तर नाही पडत. ते पुढं जातो. मग का पुढं जातो? त्याचा मागलचा वेग शिल्लक असतो तिथपर्यंत. तसं आपल्या देहाचा जोपर्यंत वेग शिल्लक आहे तोपर्यंत शरीर पडत नाही, तोपर्यंत ती क्रिया अमुक ह्या गोष्टी घडत राहतात. पण ते साक्षी रूपानं असतात. ते महात्मे जे जीवनमुक्त आहेत की नाही, साक्षी रूपानं पाहतात. उगं बघतात काय व्हायले, काही नाही त्यांच्याकडून. त्यांना माहिती आहे हे आपण करणारे नाही आहेत. बरं, हे प्रकृती क्रियमान आहे, हे प्रकृती करीत असते. मी साक्षीरूप आहे. आणि मग असे साक्षीरूपानं राहत असल्यामुळे ते जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद प्रारब्धवशात देहाची संगती ते भोगतात. कळलं? आणि जोपर्यंत हे तोपर्यंत ते, आणि त्याचं आयुष्य शिल्लक आहे काय याचं? देहाचं प्रारब्ध आहे ना. ते प्रारब्ध जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत ते भोगतात. पण त्यांच्या चित्तात कोणत्याच गोष्टीचं अहंकार ममत्व नसतं. आणि अहम ममत्व नसल्यामुळं पाप पुण्य त्यांना लागत नाही. म्हणून अविघ्या दिला त्रास जरी असेल तर बरं काय, तर पावे ऐसा नाश. पावे ऐसा नाश. कैसा नाश पावे? अविटाचा केला संग. अविटाचा संग केला मग पावे ऐसा नाश. या सगळ्या कर्माचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. असा अविट परमात्मा परब्रह्म पांडुरंग आहे. पांडुरंग, आणि ते पांडुरंग आहे त्याचा संग केला म्हणजे त्याच्याशी ऐक्य केलं. कोणी? तुकोबा राहिले.
आणि ते ऐक्य केल्यामुळं सर्व भोगी पांडुरंग. आमचं पापही आणि पुण्यही कोण भोगी? पांडुरंग. हा, जसा वडवानळ तरी याच्यात राहतो समुद्रात, आणि जास्त झालेलं पाणी खातो कोण? नाही काय, आता हे समुद्राला, आता समुद्र आहे, आता हे पाऊस पडायला भारत देशात किती पाऊस पडायला, कुठं तुम्ही स्थिर नाही. लक्षात आलं? आपलं चाललंय आविटाचा केला संगत सर्व भोगी सर्व भोगी पांडुरंग. एक लक्षात ठेवा, परब्रह्म झालेली जी व्यक्ती आहे, ब्रह्मरूप झालेली व्यक्ती, तिचं आताच चाललंय ना, ते कर्म सगळे ते पांडुरंग भोगतो. पांडुरंग भोगतो त्याचे भोग. एक लक्षात ठेवा, आपलं वडवानळ नावाचा जे अग्नी आहे समुद्रात, कोणता अग्नी? वडवानळ. आता हे बरं काय, समुद्रात अग्नी इसतोय, बरं खाली इसतोय, त्याचं नाव वडवानळ. आणि किती पाऊस जास्त पडू दे, केवढाही पाऊस पडला अमर्याद, तरी त्याचं पाणी आगाव झालेलं ते खाते कोण? वडवानळ. हां, वनमधला अग्नी आगाव झालेलं पाणी ते खाते, आणि जितकं ठेवायचं तेवढं ठेवते. तसं कॅम्प्युटर आहे देवाचं. बरं, फिल्टर म्हणताल तर समुद्राच्या पाण्यावर फिल्टर चलत नाहीत. मी विचार करीत होतो, वा एवढा डोकं सरकारचं पुढे गेलंय, रामेश्वरच्या क्षेत्रामध्ये पाणी दुसरी कोण आणायचं? हे कशाला? समुद्राला फिल्टर बसवायचे तिथं, म्हणजे चलतच नाहीत काही फिल्टर. इतकं खरट आहे ते, फिल्टर बंद पडत असेल इतकं क्षार आहे. बरं, असू द्या, तेवढं क्षार असलेलं मेघ फिल्टर करतंय की नाही? कोणाचं फिल्टर आहे ते? देवा. हे पाऊस जे पडायला कुठून पाणी आले? समुद्रातूनच आले. समुद्रातूनच आहे. हो, समुद्रातून खेचतो ते मेघ, वर नेतो आणि पुन्हा पाऊस पाडतो. किती गोड लागते. मेघमुगीचे उदक पिऊन बघा तुम्ही. असं वरी आधार भांड ठेवा, एक काहीतरी असं भांडावरी, आणि उगं बघून पावसात धरा, आणि त्याच्यात काही कचरा न जायचं राखायच्या बाबळीच्या उंच करा, म्हणजे बाबळीच्या खाली केली त्याची फुलं तरी पडतील वाऱ्यानं. तसं नाही करायचं, झाडाच्याही उंच घालायचं ते बघून, उंच घालायचं, त्याच्यात काही कचरा खाल्ला जाऊच नाही, आणि मग बघा ते पाणी. हा, त्याला का महाराज स्वर्ग गंगा. हो, इतकं शुद्ध पाणी आरोग्याला याला त्याला. मग इतकं आणि इतकं समुद्रात पेलं की घोट घेऊ वाटत नाही. एवढं निर्मळ कसं? फिल्टर केलं, फिल्टर होऊन आलं. मग कोणी केलं? मेघानं. एवढं फिल्टर भारी कोणाचं? परमात्म्याचं. मग आता सांगा, समुद्रातलं पाणी खेचतं, पुन्हा पृथ्वीवर टाकतं, म्हणून, आणि ते पुन्हा समुद्राला आणखीन जातं. म्हणून काही आकाशम पतितम तोयम, आमच्या संध्येच्या मंत्रात आहे, आकाशम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. काय म्हणले? आकाशम पतितम तोयम, आकाशातून पडलेलं पाणी, यथा याप्रमाणे, गच्छति जातं, सागरम समुद्राला. आकाशातून पडलेलं पाणी ज्याप्रमाणे सागराला जातं. पण काय? सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. मी सर्व देवांना नमस्कार करायलो तरी ते माझा नमस्कार केशवाला प्राप्त व्हावा. हो, आणि होत आहे का? आणि परमात्माच बाकीच्या देवरूपानं नटलेला आहे. जगत रूपानं कोण नटलाय? परमात्माच नटलाय. अशा प्रकारचा परमात्मा. मग जसं ओढवानळ अग्नी समुद्रात जास्त झालेलं पाणी खेचतो खातो, त्याप्रमाणे परमात्मा विशेष रूपानं संतांच्या अंतःकरणात वास्तव्य करतो. मग झालेल्या पाप पुण्यकर्माचा नाश करतो, खाऊन टाकतो. सगळे भोग त्या महात्म्याचे ते भोगतो कोण? पांडुरंग, त्यांच्या रूपानं. म्हणून तुम्हाला वाटतं यांची पूजा केली की त्यांची झाली देवाची. आपल्याला कळना ना, म्हणून माझं डोसकं तुटत आहे महाराज. बघितले हो, चंद्रभागेला धोंडे टोपल्या, माणसाला आंघोळ करायला जायला ती धोंडे तुडून जावं लागले. धोंड्याच्या महिन्यात मी गेलतो, काय बायानं घाण केलं म्हणतात ते पाणी धोंडे टाकून. धोंडे कोणते? हे ते गणकीचे धोंडे पुरण घालून असे धोंडे व्हायले होते त्या समुद्राला, आपल्या चंद्रभागेला. आणि मग ते काठावर कुठं आंघोळ करावं कळणं, नासून गेले ते धोंडे पाण्यानं. इतके ते काय खायला हे बी नाही का काय मासे, इतके कडेला मासे येत नसतील किंवा कुठले खातील मासे तरी त्या पाणी कमी या.
एवढे धोंडे काय करायले का बा तुम्हाला काही? अरे तिथं पूजा करा, चंद्रभागेला अर्पण करायला असा संकल्प करा गाईला चारा. आणि गायला चारा. गायलाही जास्त चारण्यात उपयोग नाही, कारण का तिचं खाद्य ते नाही. तिला थोडं मापक जमतं या, दोन निवेद चारले तर उगं टोपलंभर थोडे खाऊ घालतात मरल का? तिचं खाद्य ते कडबा आहे, ते गवत आहे, बरोबर आहे ना? तिचं खाद्य ते आहे का? नाही. मग खाद्य कोणाचं आहे? ते मनुष्यांचं. मग वाटलं तर महात्म्याला खाऊ घाला, चंद्रभागेला अर्पण करा, महात्म्याला का नाही जमायचं? बरं जाऊ द्या. लंगडे खोळे नाही त्या घाटावर मस्त बसलेले छोटे लंगडे खोळे, त्या लंगड्या खोळ्याला खाऊ घाला, चंद्रभागेचा संकल्प करून मिटलं. हे कळच ना लोकायला. देवाला नैवेद्य दाखवायचा न खात्या देवाला कोणला? हो बाबा, ते परमात्मा रूपामध्ये संत आहेत, त्या संतांची पूजा केली की देवाला मिळते. त्याची पूजा केल्यावर त्याला प्राप्त होते. का? सर्वभोगी पांडुरंग. यांचं सर्व भोग पांडुरंग भोगते. कोणाचे? महात्मे ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय. आता ते हयात जरी नसले, जरी माऊली समाधीत बसले असले, सध्या महाराज वैकुंठाला गेले असं जरी असेल, तरी त्यांचे प्रतिनिधी मोतीराम महाराजापर्यंत होतीच की आता आहेत की. दिसत नसतील म्हणून काय झालं, कळत नसतील म्हणून काय झालं? काही संत नाहीत का जगामध्ये? आणि मग त्या संतांना सेवा केली, संतांना खाऊ घातलं की परमात्म्याला निवद दाखविला करायला तर नाही दाखविला. पण इथं तसं नाही. ते दगडाच्या देवा बगाडी निवस आणि बाईल कथेस जाऊन येईल. तुकाराम महाराज काय म्हणले बघा ना, दगडाच्या देवा बगाडी नवस आणि बाईल कथेस जाऊन येईल. म्हणजे दगडाच्या देवाला नवस करतंय आणि बायकोला कथेला जाऊन, नाही मोळा आहे आपला, तू कथेला जाऊ नको, कीर्तनला जाऊ नको. काय काय मुळ्यातले लोक जाऊ देत नाहीत. मुळ्यातले लोक बायकायला कथेला कीर्तनाला जाऊ देत नाहीत. तुकाराम महाराजला पटलं नाही. तुकाराम महाराज म्हणजे तिथं सुधरल र. कुठं? तुही बाईल म्हणजे बायको. बरं, बाईल कुठं सुधरल भरत? कथेमध्ये. कीर्तनात गेल्यावर तिला सुधार काय कळल, आणि कळल्यावर कसं वागायचं कळल. तुही सेवा करेल देव स्वरूप म्हणून. आणि कीर्तनकार खरा हेच सांगतो, नवऱ्याची सेवा सोडून तुम्ही बोंबलत हिंडायची गरज नाही. कोण सांगतो? खरा कीर्तन. मग आता भामट्याला काय नाही. आता ती म्हणली का महाराज मला 4 धामाला या वाटायले. मग भामटा महाराज म्हणते काय झालं? मग आमचा नवरात म्हणून जाऊ द्यायला नगर म्हणा. त्याचं काय ऐकायचं? जोडून पैसे भर, चल आपला झाला धंदा. धंद्यासाठी तिला काढायचं आणि 4 धामाला घेऊन जायचं. हे इकडं उपाशी मेला. कोण? बद्रीनारायण. तिकडचा बद्री पावला आणि इकडचा मेला. काय कामाचं हे काय कामाचं? खरा महाराज म्हणेल बाई तुझ्या नवऱ्याच्या मनात नाही तर तू अधिकपणा आगावपणा करू नको. त्याचं ऐकून राह, त्याची सेवा कर. आणि ते जर चल म्हणला तर तू ये त्याच्याबरोबरच. पण नवऱ्याला घरी सोडून यात्रा करण्यात मतलब नाही असं शिकवेल का नाही? कोण? खरा कीर्तनकार शिकविणार नाही का असं? बरोबर आहे ना? बरोबर. घरी माय सोडायची आणि बायको संघ घेऊन जायची. पाप लागल का पुण्य? कोणी मला माईसाठी बायको घेतली तर वेगळी बात. बायकोला संघ घेतलं कशासाठी घेतलं? माईची सेवा करायला लागल ना, म्हातारीची सेवा करायला. ते घेतली ती बाजू वेगळी आहे. म्हातारी घरी आणि काय आमच्या बाईला सोसत नाही. आणि बाईला विचारलं तर बाई म्हणते मला या वाटते पण नेतच नाही. कसं करावं लागलं? हे म्हणते सोसत नाही. अरे तसं नका करू. हे उलट सुलट व्हायलंय. आपला परमार्थच आपल्याला कळणार. मग काय आपण करायला होती? आणि खरे माणसं खरंच सांगतात आणि भामटे मात्र काही सांगतात. आणि काही सांगून त्यांचा धंदा करून घेतात, पोट भरतात, पैसे कमवितात, माड्या बांधतात. ते भामटे लोक आहेत. त्याचा काय विचार करायचा? चांगल्याचा विचार करावा माणसानं. म्हणून तुम्हाला देवाची पूजा तरी कशी करावी हे कळ. अरे संत रूपामध्ये भगवंताला पाहून संतांची पूजा केली की देवाला प्राप्त होते. त्यांच्या मुखातून परमात्मा खातो. होय बालू? संतांच्या मुखातून कोण खातो? परमात्मा खातो महाराज. म्हणून तर व्याविटाचा केला संगत सर्व भोगी पांडुरंग. त्यांना रुजू होते देवाला.
तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम, बरोबर आहे ना? संतांची सेवा केली की देवाला मिळतेच मिळते, 100% मिळते. का तर सर्व भोगी पांडुरंग आहे. हा, त्यांचे सर्व भोग पांडुरंग भोगतो. असे असे अर्थ दोन सांगितले ना तुम्हाला काल. सर्व भोगी म्हणजे यांचे भोगतो, सर्व भोगतो, किंवा सर्व स्वान पांडुरंगाला भोगतात संत. दोन्ही अर्थ लावा. सर्व भोगी पांडुरंग म्हणजे यांना सर्व भोगात पांडुरंग आहे. नाही, पण यांचे सर्व भोग पांडुरंग भोग. चला बोला आता काय लक्षात आलं की नाही? बोललेलं काय कळायले की नाही? म्हणजे तुकाराम महाराजांचे सर्व भोग पांडुरंग भोगतो असं म्हणा, बरं काय? किंवा सर्व विषयात, सर्व भोगात याला पांडुरंगच असतो. कशात बी काही भोग भोगला तर ते पांडुरंगाचाच भोग मिळतो. कोणला? महात्म्याला. असा त्या शब्दाचा अर्थ होते बरं. सर्व भोगी शब्दाचा अर्थ तो होतो असा. सर्व भोगामध्ये पांडुरंग आहे. आपण त्यांना विचार करू उद्याच्या कथेमध्ये. पांडुरंग परमात्मा सर्व भोगात कसा आहे आणि होता महाराज. हो, त्यांचे सर्व भोग पांडुरंग भोगीत होता. काही करा ते. त्यांना मारलं देवाला मारलं, त्यांची सेवा केली देवाची सेवा केली, त्यांना जीव घातलं देवाला जीव घातलं. महात्म्यांना जीव घातलं का? तर 100% कोणाला जीव घातलं? देवाला जीव घातलं. त्याच्याबद्दल ते म्हणले पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, कैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष येतो देव. बरोबर आहे? काय? पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. हो ना. पोराची वावा केली बापाला भूषण वाटत नाही का? काय पोरगा तुमचा, तुम्हाला वाटतंय? नाही वाटतंय? वाटतंय काय पोरानं कमी? काय पोरगा हुशार निघाला तुमचा पोरगा. आता नवनाथचं पोरग तिशी बघितलं मी, कधीच बघितलं नव्हतं तो पोरग. आणि लक्ष केलं असेल तो एखाद्याला बघितलं लक्ष, पोरगले हुशार आहे तू. तशा पोराच्या जेव्हा उघड बसून राहायचं काम आहे. पण तुम्ही उघड केला चांगला घेतात की रे. किती आता देवदेव करावं, किती चांगलं करावं. असे पोरं शेतात हे ते बघणारे व्यवस्थित करणारे असल्या आपण पारमार्थ. तुम्ही भोग भोगता दुसरेच उगतच. हे पारमार्थ करून घ्यायचं आणि त्याच्या जीवावर टाकून द्यायचं. जसं जसं एखादा सिंह असतो, सिंह म्हणजे सिंहीण, ती त्या बिळामध्ये बसते, त्या झोरपडात, त्या विवरात, बरोबर आहे ना? आणि तिचा बचडा दाराला असतो हिंडायला. तिला माहिती आहे की आपला बसडा कोणाला येऊ देत नाही. त्याच्या जीवामध्ये ती बिनघोर सिंही स्वपिती निर्भयम. शास्त्रकारानं सांगितलं सिंही स्वपिती निर्भयम म्हणजे चांगली ती झोप घेते बिनघोर. तिला माहिती आहे माझी बच्चा आहे तिथं बसलेला, कोणाला येऊ देत नाही त्याच्या जीवावर. आणि काय काय लेकरं मग त्या गाळविणीच्या पिल्यासारखी. ते म्हणले दशभी पुत्रेन गा भारंग होती रासभी. संगत हा लेकर आहेत त्या गाडविणीच्या. आणि वाळूचं टोपलं तिच्या बोकांनी कोणाच्या? गाडविणीच्या. पिले किती संग? 10. काय कामाचे बाबा? गाडविणीचं वध काही संपलं नाही. 10 लेकरं घेऊन राहिली, तिचं वध नाही संपलं. बोकांडीवरती हायच भरलेली. कळलं का? तसे गाबडे काय कामाचे? एकच बच्चा असा असल्या पण ती सिंही झोपती या, पण माणसं झोपण असणार त्याच्या जीवावर. हे बेजारच पाहिजे. त्याला उलट आणखी म्हणा त्याला काही कळत नाही हो. काय भल्या मग आता सांगा, पोराचं असं वर्णन केल्यावर कोण्या बापाला दुःख वाटेल? पुत्राच्या विजय पिता सुखावत तैसे तैसे पूजिता वैष्णव. त्याप्रमाणे या वैष्णवांची पूजा केली. महात्म्यांची. मोतीराम महाराज फळेकर येडे होते का लोक महाराज? मोतीराम महाराजांची सेवा ज्या ज्या लोकांनी केली ते धन्य लोक आहेत. कळलं? खूप सेवा केली मोतीराम. काय काय लोक आहे आतापर्यंत म्हातारे काही काय कापशीला त्या टापूला होते, पालम टापूला. हो, लय मोतीराम महाराजांची सेवा काही काही लोकांनी. बाबाराव महाराजांनी विशेषत्वाने केली. मारुतीराव महाराजाला नाही घडी एवढी. मारुतीराव महाराजांनी एकच केलं, त्यांचे नियम चालविले. कोणाची? मोतीराम महाराज. हां, जिथं जिथं नियम मोतीराम महाराजांचे ज्या ज्या गावाला होते ते नियम महाराजांनी चालविले, दुसरे वाढविले आणखी. त्याच्याबद्दल वाद नाही, आपल्या गुरुचा प्रचार केला. पण अंगसेवा म्हणलं तर बाबाराव महाराज पांचाळ होते, मला वाटते सुतार होते, हळ्याचे सुतार वंशाला माणूस होता. आणि महाराजाचे मेन शिष्य दोनच, मोतीराम महाराज. बाबाराव महाराज एक आणि मारुतीराव महाराज तो. पण तेच कधी जमलं नाही सा जीवनभर. कोणाचं? बाबाराव महाराजाचं, मारुती महाराज नाही.
आणि शेवट महाराजांना शेव झाल्यावर पैसे नावानं ह्या दोन्ही शिष्याच्या झाले होते बँकेत. महाराजाचे काही पैसे असतील मारवाडी होते महाराज, कोणाचे पैसे घेत नव्हते बरं महाराज, आपलेच घरचे पैसे यायला वारीला यायला त्याला कोणा असे महाराज. तर ते महाराजाचे काही पैसे त्या काळातले लाखो रुपये होते त्या काळात, ते यायच्या नावावर होते. म्हणजे वारस कोण दाखविले ते दोघं जण दाखविले ते. आता दोघाची सही शिवाय ते निघत नव्हते आणि दोघाचं ऐक्य नव्हतं, ते तसेच पडून राहिले होते काही दिवस, विकास व्हायला गेला त्या पैशात. हे तर जरा टिपडा होता. तर ते लोक म्हणतात खरी सेवा बाबाराव महाराजांनी केली. कोणाची? महाराज थकल्यावर धोतर नेसविणं, ढुंगण धुणं, ते पाणी सगळं लघवीला नेणं, संडासला नेणं, पाय दाबणं, सगळी सेवा कोणी केली? असे लोक फळ्याचे. मारुतीराव महाराजाला मानित नव्हते तेवढे, पण कोणाला मानित होते? बाबाराव महाराजाला. म्हणजे भक्त जास्त मोतीराम महाराजांचे बाबाराव महाराज असं म्हणत होते. आणि त्या काळामध्ये काही काही लोक संघ हिंडणारे सांगत होते की मोतीराम महाराजांची सेवा काही काही माऊल्यानं कोणाच्या घरी गेले महाराज तर ती खूप सेवा करायची त्या टापूला, ते लोक सांगत होते. मग ज्यांना मोतीराम महाराजांची सेवा केली की ज्यांनी ती सेवा त्या देवाला रुजू झाली की नाही? तो का म्हणे संत सेवा, तुम्हाला म्हणलो की भगवान. आणि मग या वैष्णवाच्या मुखानं रूपानं सेवा भगवंताला पोहोच होते. त्याचं कारण सर्वभोगी यांचे सर्व भोग पांडुरंग भोगतो हे विसरता कामा नये. उद्या पाहून घेऊ, आपला टाइम संपला.